एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी बघूयात। दीनानाथ रुग्णालयाविरोधातील आंदोलनावरनं भाजपमध्येच मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणामध्ये खासदार मेधा कुलकर्णींची उडी त्यांनी घेतलेली पाहायला मिळाली। दीनानाथ रुग्णालयाचा दोष न बघता भाजपने उन्माद केला असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय। डॉक्टर घैसासांच्या हॉस्पिटलची तोडफोड करणं शोभणारं नाही असंही त्या म्हणाल्या। सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांनी कायदा हाती घेऊ नये असंही त्यांनी म्हटलेलं आहे। डॉक्टर घैसासांच्या हॉस्पिटलची तोडफोड हे उर्मट कृत्य असल्याचं खासदार मेधा कुलकर्णींनी म्हटलं। खासदार मेधा कुलकर्णींचं भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना या संदर्भात खरमरीत पत्र गेल्याचं कळतंय। डॉक्टर घैसासांच्या खासगी क्लिनिकची तोडफोड केल्याप्रकरणी घाटे यांच्यावरती टीका करण्यात आलेली आहे। आंदोलन केलेल्या भाजप महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देण्याची मागणी करण्यात आली आहे। शहर अध्यक्ष धीर घाटे यांना खासदार मेधा कुलकर्णींनी पत्र लिहिलंय असं कळतंय। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला अधिक माहिती देतील। मंदार, खासदार मेधा कुलकर्णी यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीचं असं मत आणि एक वेगळाच विचार आणि अँगल मांडलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये। मंदार, पूर्वी हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर पुण्यात अनेक पक्ष आणि संघटनांनी मंगेशकर रुग्णालयाच्या समोर आंदोलनं केली। मात्र भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने त्याही पुढे जाऊन तोडफोड केली। घैसास यांच्या आई वडिलांचं जे रुग्णालय आहे पुण्यातील कोथरूड भागामध्ये त्या ठिकाणी, आणि या तोडफोडीचा निषेध फक्त खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेला आहे असं नाही, तर अतिशय तीव्र शब्दामध्ये त्यांच्याच पक्षातील महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी कानपिचक्या दिलेल्या आहेत। ज्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत हर्षदा फरांदे यांनी केलेलं कृत्य शोभणारं नाही असं या पत्रामध्ये मेधा कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर जे उन्मादी कृत्य महिला आघाडीच्या कडून झालं त्यामुळे सामान्यांमध्ये रोष आहे असं या पत्रात मेधा कुलकर्णी म्हणतायत। हे पत्र त्यांनी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष असलेल्या धीरज घाटे यांना लिहिलेलं आहे आणि हे जरी त्यांच्या पक्षांतर्गत संवादाचा किंवा पक्षांतर्गत कामकाजाचा जरी हे पत्र भाग असलं तरी या पत्रामधली भाषा जी आहे ती अतिशय तीव्र आहे आणि जे काही भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांकडून घडलं ते चुकीचं आहे हे सांगण्याचा खासदार मेधा कुलकर्णी यांचा या पत्राच्या माध्यमातून प्रयत्न आहे। त्याचबरोबर ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेला काही वैद्यकीय सल्ले देण्यात आलेले होते, ते सल्ले देखील त्या महिलेने पाळले नाहीत असा तपशील देखील समोर आलेला आहे असंही मेधा कुलकर्णी म्हणतात। एका अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून जी भूमिका घेण्यात आली किंवा जे मत व्यक्त करण्यात आलं या सगळ्या प्रकरणाच्या बद्दलचं त्याच्या अगदी विरोधी भूमिका किंवा अगदी विरोधी मत मेधा कुलकर्णी यांनी या पत्राच्या माध्यमातून समोर ठेवलंय। पूर्वी नक्कीच त्यामुळे अर्थातच पक्षांतर्गत कुठेतरी मतभेदाचा किंवा एक वेगळा सूर पाहायला मिळतोय। धन्यवाद मंदार आपण दिलेल्या माहितीबद्दल। तनिषा भिसे यांच्या प्रसूती दरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनावरती आरोप करण्यात आले। त्यानंतर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर राधाकिसन पवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली। आरोग्य विभागाची ही समिती मंगेशकर रुग्णालयाबाबतचा लेखी अहवाल आज महिला आयोगासमोर सादर करणार आहे। पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये राज्य शासनाची समिती हा अहवाल सादर करणार आहे। पोलीस अधिकारी, आरोग्य विभागाची समिती आणि महिला आयोग यांच्यात बैठक होणार आहे आणि त्यानंतर या चौकशीमध्ये नक्की काय आढळून आलंय याची माहिती माध्यमांना देण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।